जय श्री राम, जय श्री हनुमान. तर हनुमानांची श्रीरामांवरील भक्ती पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल अशीच एक गोष्ट सांगते आहे. एकदा श्रीराम आणि हनुमान समुद्रकिनारी उभे होते. सीतेचा शोध घेण्यासाठी सर्व वानरसेना चिंतेत होती. समुद्र इतका विशाल होता की कोणालाही तो पार करण्याची हिंमत होत नव्हती. तेव्हा जांबुवंतांनी हनुमानांना त्यांच्या शक्तीची आठवण करून दिली. हनुमान नम्रपणे म्हणाले, जर प्रभू रामांचे आशीर्वाद माझ्यासोबत असतील तर अशक्यही शक्य होईल. हे ऐकताच श्रीरामांनी प्रेमाने हनुमानाकडे पाहिले आणि आपली अंगठी त्यांना दिली. राम म्हणाले, हनुमाना, तुझ्यावर मला पूर्ण विश्वास आहे. प्रभूंचे शब्द ऐकताच हनुमानाच्या मनात अपार शक्ती निर्माण झाली. त्यांनी जय श्रीराम अशी गर्जना केली आणि एका उडीत विशाल समुद्र पार केला. लंकेत जाऊन त्यांनी माता सीतेला शोधलं, त्यांना श्रीरामांचा संदेश दिला आणि परत येऊन सगळी बातमी रामांना सांगितली. हनुमानांचे कार्य पाहून श्रीरामांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. श्रीराम म्हणाले, हनुमाना, तुझ्यासारखा भक्त आणि मित्र मला लाभला हे माझं भाग्य आहे. तेव्हा हनुमान नम्रतेने म्हणाले, प्रभू, माझं जीवन फक्त तुमच्या सेवेसाठी आहे. यातून हीच शिकवण मिळते की खरी भक्ती म्हणजे निस्वार्थ सेवा. विश्वास आणि मेहनतीने मोठ्यात मोठं काम पूर्ण होतं. नम्रता माणसाला महान बनवते. चांगल्या नात्यात विश्वास सर्वात महत्त्वाचा असतो. जय श्रीराम, जय श्री हनुमान.